नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.6 टायगर हिल्स येथील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज A1. चला तर मग सुरुवात करूयात. A1 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे नरेट इन युअर ओन वर्ड्स अ सिमिलर बेस्ड ऑन टेक्स्ट टू द क्लास. की जसं आपण टायगर हिल्सचं वर्णन वरील पॅसेजमध्ये वरील एक्स्ट्रॅक्टमध्ये पाहिलेलं आहे, त्याच धर्तीवर आपल्याला तशाच पद्धतीचं दुसरं एखादं जे वर्णन आहे ते वर्णन या ठिकाणी नरेट करायचं आहे क्लासच्या समोर. तर त्यासाठी आपल्याला लिहिता येईल 26 November 2008 is considered one of the black days in the history of Mumbai. 10 armed men wreaked havoc in the city, fired mercilessly at the helpless Mumbaikars, and pushed the entire country into a state of fear for the next 3 days. The terrorist attack started when 10 heavily armed men arrived at 2 locations in Colaba in inflatable speedboats at around 9:30 p.m. They then split into groups of 2 and opened fire at different locations of Mumbai. The locations targeted were Leopold Cafe, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, द ताज महल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट अँड कामा हॉस्पिटल. They also blew up 2 taxis with explosives. Though the Mumbai police were caught unawares by the terrorist attack, they showed exemplary courage and deftness and managed to neutralize 3 terrorists. In the course of their efforts to take stock of the situation, police officers Hemant Karkare, Vijay Salaskar, and Ashok Kamte were killed by the terrorists. The Mumbai police managed to arrest the terrorist Ajmal Kasab alive near Girgaon Chowpatty. Police officer Tukaram Omble was martyred while achieving this feat. Later that night, 2 terrorists managed to sneak into the Nariman House building, a Jewish center in Colaba, while 3 of them entered the Taj Mahal Hotel building and held the residents hostage. They threatened and even killed a few hostages in these locations. The center deployed the Rapid Action Force, Marine Commandos, and the NSG Commandos for the rescue operation. The hostage situation of the Taj was resolved on the morning of 27th November. Major Sandeep Unnikrishnan of the NSG was killed during the rescue of Commando Sunil Yadav, who was hit in the leg by a bullet at Taj. The rescue operation at the Nariman House continued for the next 2 days. Finally, on 29th November 2008 at around 8 a.m., the nightmare ended as the last terrorist of the group was killed. यानंतरची यामधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे इमॅजिन दॅट यू आर अबाउट टू इंटरव्ह्यू द रायटर. की अशी कल्पना करा की तुम्हाला आता रायटर लेखकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. राईट 10 to 15 क्वेश्चन्स रिगार्डिंग द ऑपरेशन. या ऑपरेशनशी संबंधित 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. तर ते आपण लिहूयात. फर्स्ट,
Good morning, General Malik. First of all, hearty congratulations on behalf of each and every person in our college. Hats off to the Indian Army. Second, may I ask you a few questions regarding the operation? की मी तुम्हाला या ऑपरेशनबद्दल काही प्रश्न विचारू शकतो का? थर्ड, वेअर एक्झॅक्टली वॉज द कारगिल वॉर फॉट सर? की सर हे जे कारगिल वॉर लढलं गेलं हे एक्झॅक्टली कुठे लढलं गेलं? फोर्थ, वेन डीड इट स्टार्ट अँड फॉर हाऊ लॉंग डीड इट कंटिन्यू? सर हे कधी सुरू झालं अँड फॉर हाऊ लॉंग डीड इट कंटिन्यू, आणि ते कधीपर्यंत चाललं? फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट वॉज द कॉज ऑफ द वॉर? की या युद्धामागचं नक्की कारण काय होतं? व्हॉट वॉज द कॉज ऑफ द वॉर? सिक्स्थ, व्हॉट वेअर द डिफिकल्टीज फेस्ड बाय द इंडियन आर्मी ड्युरिंग द वॉर? की या युद्धादरम्यान भारतीय जवानांनी, भारतीय सैन्याने कोणकोणत्या प्रकारच्या कठीणाईंचा सामना केला? सेवन्थ, व्हॉट वॉज द नंबर ऑफ कॅज्युअलिटीज ऑन बोथ साईड्स? की दोन्ही साईडमधून, दोन्ही बाजूला किती जीव गेले किंवा किती लोक मृत झाले, किती सैन्य मारले गेले? एट्थ, हाऊ डीड पाकिस्तान रिॲक्ट टू इट्स डिफीट? पाकिस्तानचा यामध्ये जो पराभव झाला, या पराभवाला त्यांनी कशा पद्धतीची रिॲक्शन दिली, काय प्रतिक्रिया दिली? वॉज द ओरिजिनल प्रॉब्लेम दॅट लेड टू वॉर सॉल्व्ड? की या युद्धाशी संबंधित जो काही प्रश्न होता, हा प्रश्न जो मूळ प्रश्न होता तो सोडवल्या गेला का? टेन्थ, डीड पाकिस्तान विथड्रॉ इट्स ट्रूप्स? की पाकिस्ताननं आपल्या तुकड्या मागं घेतल्या का? वेअर एनी न्यूक्लिअर वेपन्स यूज्ड? की या युद्धामध्ये एखादं न्यूक्लिअर वेपन हे वापरलं गेलं का? ट्वेल्थ, कुड वी हॅव सॉल्व द इश्यू विदाऊट अ वॉर? आपण एखादा मुद्दा, एखादा प्रश्न बिना युद्धाचा सोडवू शकतो का? 13, सर एनी मेसेज फ्रॉम यू फॉर आवर स्टुडंट्स? की तुमच्याकडून एखादा संदेश आमच्या विद्यार्थ्यांसाठी? 14, थँक्यू सो मच जनरल फॉर स्पेनिंग युअर व्हॅल्युएबल टाईम टू टॉक टू अस. गुड बाय. धन्यवाद जनरल, तुम्ही आमच्यासोबत जो एक मौल्यवान असा वेळ व्यतीत केला, आमच्यासोबत बोलले, वार्तालाप केला, त्याबद्दल धन्यवाद. गुड बाय. तर ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.